राज्याचे दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनादिवशीच मंत्रालयात गैरप्रकार झाल्याचा प्रकार समोर आलाय। अजितदादांच्या निधनानंतर दुखवटा असताना, सरकारी सुट्टी असताना त्याच दिवशी मंत्रालयातून मात्र भलताच प्रकार घडला। अल्पसंख्याक विकास विभाग जे अजित पवारांच्या अखत्यारीतच येत होतं, त्याच विभागात प्रमाणपत्रांचं वाटप करण्यात आलं। आता हे वाटप कोणी केलं आणि नेमकं प्रकरण काय आहे पाहूयात व्हिडिओच्या माध्यमातून। नमस्कार, मी अक्षता आणि तुम्ही पाहताय सकाळ। राज्याचे दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे 28 जानेवारी रोजी निधन झालं। बारामतीमध्ये विमान अपघातात त्यांच्या निधनानं संपूर्ण राज्याला धक्का बसला। यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्य सरकारच्या वतीनं त्याच दुपारी दुखवटा जाहीर केला। आता दुखवटा जाहीर केला म्हणजे शासकीय सुट्टी जाहीर करण्यात आली। या काळामध्ये कोणतेही सरकारी काम करता येत नाही, पण असं असताना त्याच दिवशी मंत्रालयातील दादांकडेच असलेल्या अल्पसंख्याक विकास विभागात गैरप्रकार झाल्याचा प्रकार समोर आला। अधिकाऱ्यांनीच हा प्रताप केल्याचं समोर आलंय। दुखवटा आणि सुट्टीच्या दिवशी तसेच कार्यालयीन वेळ संपल्यानंतरही 6:30-7 वाजताही फायलींवरती सह्या करण्यात आल्या आणि या विभागात डिजिटल प्रमाणपत्रांचं वाटप सुरू होतं, असा आरोप युवक काँग्रेसनं केलाय। महत्त्वाचं म्हणजे ऑगस्ट महिन्यापासून या विषयांची प्रक्रियेला स्थगिती होती, तरीही अधिकाऱ्यांनी त्यावरती लगेचच सह्या करून या फायली निकाली काढल्या आणि राज्यातील 75 शिक्षण संस्थांच्या फायलीवरती सह्या करून अल्पसंख्याक दर्जा दिल्याचं समोर आलं। ज्या फायलींना ऑगस्ट महिन्यापासून स्थगिती देण्यात आली होती किंबहुना त्यावरती निर्णय घेण्यात आले नव्हते, त्याच फायलींवरती अधिकाऱ्यांनी मागे पुढे न पाहता सह्या करून टाकल्या। ज्या दिवशी राज्यभर शासकीय दुखवटा होता आणि कार्यालयांना सुट्टी होती, त्याच दिवशी काही अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी संगणमताने डिजिटल स्वाक्षरीचा वापर करून अल्पसंख्याक दर्जाचे प्रमाणपत्र वाटप करत असल्याचा आरोप युवक काँग्रेसचे अक्षय जैन यांनी केलाय। महाराष्ट्रातील अल्पसंख्याक विकास विभागाने 28 जानेवारी ते 2 फेब्रुवारी 2026 या कालावधीमध्ये सुमारे 75 अल्पसंख्याक दर्जा प्रमाणपत्रे वितरित केली आहे। या प्रमाणपत्रांना ऑनलाईन प्रणालीद्वारे मंजुरी देण्यात आली होती आणि पहिली फाईल ही 28 जानेवारीला दुपारी 3:09 वाजता मंजूर करण्यात आली होती। म्हणजे अजितदादांच्या निधनानंतर कितीतरी तासांनी ही फाईल मंजूर करण्यात आली होती, जेव्हा दुखवटा जाहीर करण्यात आला होता। अशी गंभीर स्वरूपाची बाब समोर आली आहे, पण याची अजूनही खातरजमा झालेली नाही। या प्रमाणपत्रांना अल्पसंख्याक विभागाच्या ऑनलाईन सिस्टीममध्ये मंजुरी मिळाली, ती वेळ देखील नमूद आहे। सेवादास महाराज शिक्षण प्रसारक मंडळ यवतमाळला अजित पवार यांच्या निधनादिवशीच प्रमाणपत्र देण्यात आलं। अजित पवार यांच्या मृत्यू दिवशी 7 इतर शाळांना प्रमाणपत्र देण्यात आलं। पोद्दारच्या 25 शाळांना 29 जानेवारीला एकाच दिवशी 25 शाळांना अल्पसंख्याक दर्जा देण्यात आलेला आहे। स्वामी शांतीप्रकाश आणि देवप्रकाश यांच्या या शाळांना देखील लाभ देण्यात आलेला आहे। त्यामुळे आर्थिक हितसंबंधातून आणि पैशांच्या मोबदल्यात या अधिकाऱ्यांनी नियमबाह्यरित्या ही प्रमाणपत्र दिली आहेत का, असा प्रश्न आता उपस्थित झालाय। एकंदरीत 28 तारखेला संपूर्ण राज्य हे शोकमग्न होतं आणि संपूर्ण राज्यभरातून लोक दादांच्या पार्थिवाचं दर्शन घेण्यासाठी बारामतीत दाखल होत होते आणि त्याच दरम्यान दादाच्या म्हणजे दादांकडे जे आर्थिक अल्पसंख्याक विभाग जे होतं, त्याच मंत्रालयातील काही अधिकारी हे दादांच्या मृत्यूच्या काही तासानंतर, निधनानंतरच्या काही तासानंतर त्यांनी अल्पसंख्याक दर्जा प्रमाणपत्र देण्यास सुरुवात केली। आता मागच्या 3 महिन्यापासून म्हणजे ऑक्टोबर 12ला माजी मंत्री माणिकरावजी कोकाटे यांच्यामार्फत त्याला स्थगिती देण्यात आलेली आणि 19 नोव्हेंबरपासनं एकही प्रमाणपत्र विभागातर्फे देण्यात आलेलं नव्हतं। 27 जानेवारीपर्यंत जर एकही प्रमाणपत्र कोणत्याच संस्थेला राज्यातील देण्यात आलेलं नव्हतं आणि 28 तारखेला दुपारनंतर यांनी धडधडाट म्हणजे 75 शाळांना 20 संस्थाच्या 75 शाळांना यांनी प्रमाणपत्र देण्यात सुरुवात केलेली। आता आमचा प्रश्न आणि आक्षेप हा आहे की ह्याला जर स्थगिती होती, दादांचं निधन झालेलं आहे, दादा त्याच मंत्रालयातील म्हणजे दादा त्याच विभागाचे मंत्री होते, एवढं म्हणजे असंवेदनशीलपणा या अधिकाऱ्यांना कसं काय आणि का? जर तुम्हाला सुट्टी असताना तुम्ही एवढं कार्यतत्पर आहात की तुम्हाला संध्याकाळी 6:30 वाजता, 7 वाजता, 8 वाजता, 9 वाजता तुम्ही अप्रूव्ह करताय। आता ते डिजिटली साईन असते याच्यावर, तर काही पुरावे तुमच्याकडे आहेत? आता डिजिटल साईन आहे। आता हे पोद्दार इंटरनॅशनल एज्युकेशन ट्रस्ट म्हणून आहे, स्पोर्ट ट्रस्ट मुंबई सिटी, 29 तारखेला इश्यूड। आता आमच्याकडे 28 तारखेला किती वाजता केलेलं आहे, 29 तारखेला किती वाजता केलं आहे, 30 तारखेला किती वाजता केलेलं आहे। जर मागच्या 3 महिन्यात एकही देण्यात आलेलं नव्हतं, पुढच्या 3 दिवसात एवढं 75 शाळांना का देण्यात आलं? नंबर 1। नंबर 2 प्रश्न असा की ह्याच्यात ज्या दर्जा प्रमाणपत्र मिळाल्यानंतर त्या संस्थांना फायदा मोठ्या प्रमाणावर होत असतो, जेणेकरून जे अल्पसंख्याक समाजातील जे विद्यार्थी असतात त्यांना डायरेक्टली प्रवेश मिळतो। शिक्षक भरती आपण जे म्हणतो त्याच्यात TET यांना लागू होत नाही।
RT मार्फत या संस्था येत नाही. पदोन्नती प्रक्रियेत त्यांना खूप सवलती असतात. त्यानंतर महत्त्वाचं म्हणजे ग्रांटेड हॉस्टेल जे असतात, लॅबोरेटरी जे असतात, त्यानंतर शाळा महाविद्यालयाला जे नूतनीकरणासाठी जे फंड्स मिळतात, तो फंड्स कोट्यवधीमध्ये तो अनुदान मिळत असतो. आणि हे जे आहेत सर्व आर्थिक फायद्यासाठी हे काही अधिकारी जे आहेत यांनी अक्षरशः म्हणजे आता शासन चालवत नाही. आपण कालचं प्रकरण बघितलं असेल अक्षयजी, मंत्रालयात अँटी करप्शनची रेड पडते. म्हणजे हा कंट्रोल शासनाकडे नाही, हा राजकीय विषय नाही आहे, परंतु किती असंवेदनशील शासनातील काही अधिकारी काही कर्मचारी झालेले आहेत. शासकीय दुखवटा लागू झाल्यानंतरच या सगळ्या डॉक्युमेंट्सवर सही झाली आणि त्याचं डिस्ट्रीब्युशन झालं असं. हो नक्कीच. म्हणजे दुपारी आपले मुख्यमंत्री देवेंद्रजींनी शासकीय दुखवटा यांनी प्रेससमोर येऊन शासकीय 3 दिवसात दुखवटा असेल आणि सरसकट शासकीय कार्यालयांना सुट्टी देण्यात आलेली, त्यानंतर हे सर्व प्रकरण झालेलं आहे. काय मागणी आहे? मागणी एकच आहे, याच्यात जे कोणी अधिकारी असतील, जे कोणी कर्मचारी असतील, हा राजकीय विषय नाही, पुन्हा एकदा सांगतो, परंतु याच्यावर कारवाई होणं खूप गरजेचं आहे, जेणेकरून हा मेसेज राज्यात प्रत्येक नागरिकापर्यंत जाईल आणि लोकांपर्यंत आणि अधिकाऱ्यांपर्यंत जाईल. नाहीतर हे लोक असेच ज्या पद्धतीने सरकार खायला बसलं, म्हणजे हे अधिकारी जे खायला बसलेत, तर याला स्टॉप असणं गरजेचं आहे. अजित पवारांच्या निधनादिवशीच मंत्रालयात गैरप्रकार घडल्यानं अल्पसंख्याक विभागातून प्रमाणपत्र वाटप करणारा गॉडफादर कोण असा सवाल आता अक्षय जैन यांनी उपस्थित केलाय. या आरोपानंतर राज्यात खळबळ उडालेली आहे, कारण कामांमध्ये दिरंगाई करणाऱ्या अधिकाऱ्यांना अजित पवारांनी झापल्याचं आपण सगळ्यांनीच पाहिलं. त्यामुळे अनेक अधिकारी अजितदादांच्या या कार्यपद्धतीमुळे कामचुकारपणा करायला धजावत नसायचे. पण ज्या दिवशी अजित पवारांनी आपल्यातून अकाली एक्झिट घेतली, त्याच दिवशी काही असंवेदनशील अधिकाऱ्यांनी मंत्रालयात बसून चक्क 75 फाईलींवरती सह्या केल्याचं समोर आल्यानं खळबळ उडाली. आता यानंतर युवक काँग्रेसचे काही नेते मंडळी आणि कार्यकर्ते जे आहेत ते उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांची भेट घेणार आहे. या संपूर्ण प्रकरण त्यांच्या कानावरती घालणार आहे आणि त्यानंतर जैन यांच्या आरोपामध्ये किती तथ्य आहे याचा तपास केला जाण्याची शक्यता आहे. पण राज्यात दुखवटा असताना असा गैरप्रकार झाल्यानं राज्य सरकारवरती टीका होते आणि जैन यांच्या आरोपामध्ये तथ्य आढळल्यास त्या संबंधित अधिकाऱ्यांवरती कारवाई केली जाणार का असाही सवाल या ठिकाणी उपस्थित होतोय. त्यामुळे आता या प्रकरणामध्ये काय होतंय हे पाहावं लागेल. महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ, सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.